वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधतीना, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, विठ्ठला विठ्ठला. म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधतीना, विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणासंदाच्या, योम तप्रवेश मम वाच मिमां प्रसुक्ता, संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यौच हस्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महाराज ज्ञानेश्वर माऊली वानर नाटोपे निज शक्ती, कपटे मारावा मारुती, कपट न चले पुच्छा प्रति, कपट घाती कपि पुच्छु, दंडवत गुरु गोविंदा विजन सोय, पहले प्रणामती नमो तो आगे होय, थाडे विटपर निकट कटे पर कर पितांबर गावे, शंख चक्र जो हात विराजे, गोवर्धन गिरिधारी, मस्तक हे पायावरे, या वार करी संतांच्या सेवे लागे सेवक. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा,
यावरी न करावा अवेर. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधतीना. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता, सकळ भुगिता होय त्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरूपणाकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी देहू निवासी असणारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 3 चरणाचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून साध्य साधन भाव सांगतात. साधन काय केल्यावर त्या साधनाचं फल काय मिळतं याचा पूर्ण घोष या अभंगामध्ये करतात. विठाला चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह गेले 4 वर्षापासून भगवान श्री गणेशाच्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र आपल्या दहिवली या गावामध्ये चालू असणारा हा उत्सव संपूर्ण गावातील ज्येष्ठ मंडळी, श्रेष्ठ मंडळी आणि त्यातल्या त्यात आमचा सगळा तरुण वर्ग या उत्सवासाठी अट्टहासाने उपस्थित असतो. खरं पाहायला गेलं तर मी पाठीमागं बोललोय, आता मागचंच वर्ष फक्त मी कीर्तनाला नाही आहे. बऱ्याच लोकांना माहिती न माहिती मला माहीत नाही, पण सप्ताह सुरू झाल्यापासून मागच्या वर्षीच माझा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मला येता आलं नाही, म्हणून नाही. पण मी त्या वर्षापासून सांगतोय, आमच्या महाराष्ट्रात जर सप्ताह करण्यासाठी जर कुणी विचारलं कसा करावा तर मी पहिल्यांदा नाव सांगत असतो की महाराष्ट्रात सप्ताह तुम्हाला करायचं आहे ना, तर त्या सप्त्याचं नियोजन कसं असावं हे जर पाहायचं असेल ना तर तुम्ही एक काम करा, दहिगवली गावातल्या सगळ्या तरुण मंडळीला जाऊन भेटा. तुम्हाला कसा सप्ताह करायचा हे कळेल. सप्ताह कसा करायचा आम्हाला आमचा आनंद आमच्या याच्यात आहे. तरुण मंडळी सगळे आमच्या बरोबर आहे, नाहीतर शक्यतो आमच्या नशिबाला सगळे दुखतंय खुब्यात. आणि सरपंच आहेत का? पहिल्या वर्षी नाना आप्पा आपण त्यांना शब्द दिला होता. पहिल्या वर्षी कीर्तनात शब्द आपण त्यांना दिला होता की जर तरुण टाळकरी तयार होत असतील तर सप्ताह करूया, नाही तर नको. पण हे दिसलं, हे दिसायला लागलंय. म्हणजे काय माझा मुद्दा काय, आपण करण्याच्या पाठीमागचा उद्देश. तुम्ही सगळी मंडळी गावातील तरुण, कोणी मोठा नाही कोणी लहान नाही. तुकोबरांच्या उक्तीमध्ये या रे लहान थोर सगळे या. जरा पुढे जाऊन सांगू, नटखट यावे आणि शुद्ध होऊन या, त्याला म्हणतात दहिवलीतला सप्ताह. नटखट सगळे या, कुणी या, सगळे या, पण सगळे सेवा करून खुश होऊन जावा आनंदाने. प्रत्येक माणूस इथं सेवा करतो, त्याचं मला समाधान आहे. आल्याबरोबर पाहिलं की वाटतं मंडपामध्ये किती स्वच्छता आहे. आता कीर्तन सुटल्यानंतर एवढी घाण होते की आमचे हार काय. आता हे तुमचं मोठेपण आहे, तुमच्या अंतःकरणातला तुम्ही आनंद साजरा करता. संपूर्ण गावात पायघड्या आणि ते घोडा एक काय तुमच्याकडे काय नाही, चांगला घोडा आहे. काय चालू आहे, आपण सगळी मंडळी मोठ्या आनंदाने उत्सव करता हो. बरं कोणी नाही हो, कोण कोणत्या जातीचा, कोण काय, कुणाला काय घेणं देणं आहे ना. आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये सगळे या याती भलते नारी नर सगळे घेऊन आपण काम करतो. बरोबर, सगळे बारक्यातला बारका मुलगा सुद्धा. मी आत्ता येताना थोडी परीक्षा पाहिली,
आपल्या इथं हा चौक आहे गावाच्या बाहेर येताना इकडून, त्या चौकामध्ये एक मुलगा उभा होता माझ्याबरोबर, तिथं उभा होता, त्याने हात केला गाडीला. मी त्याला विचारलं, अरे दहिवलीला हाच रस्ता जायचा का? ती म्हटला, हो महाराज. तुम्ही सप्त्याला कीर्तन ऐकायला आला का? म्हणलं नाही, मंडप झाडायला आलो. त्याला कळालंच नाही. ते म्हणला बरं असू दे, मी येऊ का? म्हणलं बस. मग त्याला म्हणलं कसं काय सप्ताह चालू? काय म्हणला महाराज या वर्षी लय वेगळंच केलंय म्हणला. मी म्हणलं वेगळंच काय केलं? म्हणलं काही नाही म्हणला महाराज, इतकी गर्दी, ती घोड्यावर दर वर्षी नुसतं घोड्यावर बसवून आणत होते, या वर्षी घोड्यावर बसणाऱ्याच्या डोक्यावर छत्री धरली. मी म्हणलं मग तुला काय वाटतं? म्हणजे काय? नाही म्हणलं चांगलं केलंय म्हणलं. आता ते असेल कुठं तरी बारका पोरगं, ते असेल बघा कुठं, त्याला विचारा कीर्तन सुटल्यावर तुम्ही. म्हणजे माझा मुद्दा ह्या बोलण्यातला भाव मला काय सांगायचा आहे, तुमचा आनंद आहे, तुम्ही हे अंतःकरणापासून करता. कोणतंही साधन करत असताना हे अंतःकरणापासून करावं. नाहीतर अनेक गावात आम्हाला रोज नियोजन करायची सवय आहे, आम्ही रोज पाहतो अनेक गावात ह्या वर्षी झालेला मोठा सप्ताह पुढच्या वर्षी होत नाही. लगेच ते म्हणतंय कोणतरी खट्याळ असतंय, मागच्या वर्षीचा हिशोब टाक, आणि त्यानं पट्टी फक्त 11 रुपये दिलेली असते, आणि फक्त पंक्तीला जेवायला आलेला असतो, तेच म्हणतो 11 रुपये. हां, पण तो म्हणतो हिशोब टाक. पण एक आनंद आहे, मी अजून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आम्ही सगळे पंढरपुरातले परंपरेचे फळ परंपरेचे लोक तुमच्या गावात येत आहेत. ह्याचं जर कारण जर कोण असेल तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय नाना महाराज आहेत. आणि नाना महाराजांच्या पश्चात आज आप्पा म्हणजे आमचे माऊली महाराज आहेत. माझ्याकडे दर वर्षी माऊली महाराज येतात. महाराज हे काही करा, आप्पा म्हणतात महाराज हे सगळी नियोजनं तुम्ही करा, हे महाराज तुम्ही सांगा, महाराजांना तुम्ही निमंत्रण सांगा, आमच्या गावात ते आले पाहिजेत. त्यांच्या पाठीमागचं भूमिका काय आहे की ही सगळी संत मंडळी इथं आणली पाहिजे. तर आमच्या गावाला या संत मंडळींचं पाऊल लागलं पाहिजे वारंवार. नको ते वारं लागण्यापेक्षा चांगलं वारं लागलेलं बरं. विठाला सध्या संप्रदायात नको ते वारे भरपूर चालले, नको ते वारे भरपूर चालले. जाऊ दे, मला त्याच्यात अडकायचं. पण तुम्ही सगळी मंडळी चांगल्या आनंदाने करता. तरुण तडफदार सगळे मुलं महाराज सगळ्यात महत्त्वाचं मोठं दान करतात ते म्हणजे अन्नदानाचं करतात. ह्या वर्षी तुम्हा सगळ्या दहिवली गावकऱ्यांचे जेवढे जिवंत लोक आहेत तेवढ्या सगळ्या जिवंत असणाऱ्या लोकांचं भाग्य. मी जिवंत शब्द वापरला म्हणजे गेलेल्याचं भाग्य नव्हतं म्हणून समजायचं. जे आत्ता जिवंत आहे त्यांचं भाग्य. काय भाग्य आहे? अरे ह्या वर्षी एवढा मोठा उत्सव होतोय, त्याच्या पाठीमागं किती कारण आहेत माहिती आहे? पहिली गणेश जयंती आहे. दुसरं ज्ञानोबारांचा किती वर्ष झाले ज्ञानोबारांना? 750. नामदेवरायला 675. म्हणजे किती आपण आनंद लुटतो. किती एकाच उत्सवामध्ये अनेक संतांचा आपल्याला सुद्धा इथं सेवा करायला मिळते. बघा ज्ञानोबारांचा उत्सव, ज्ञानोबारांचा जन्म कधी आहे? ज्ञानोबारांचा जन्म श्रावण वद्य अष्टमीला आहे, म्हणजे कृष्ण जन्मादिवशी ज्ञानोबारांचा जन्म आहे. नामदेवरांचा जन्म कधी आहे? नामदेवरांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशीचा आहे. यांची समाधी कधी आहे? ज्ञानोबारांची समाधी कार्तिक वद्य त्रयोदशीला आहे. नामदेवरांची समाधी कधी आहे? आषाढ वद्य त्रयोदशीला समाधी आहे. पण हा वर्षभराच्या उत्सवामध्ये आज महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर या ज्ञानोबा तुकोबारांच्या नावाने हा मोठ्या सगळीकडे हा नामाचा गजर मोठ्या आनंदाने चालू आहे. पण महाराष्ट्रात चालू आहे असं नाही, आमच्या दहिवली सुद्धा तेवढ्याच ताकदीनं चालू. कमी नाही महाराज, तेवढीच ताकद आहे, तेवढाच सगळा उत्साह आहे. जसा पहिल्या वर्षी उत्साह लोकांमध्ये होता तसाच आजही उत्साह, आणि हा उत्साह टिकणं महत्त्वाचं असतं. आणि ह्याच्या पाठीमागं जर काय असेल तर आपल्या पाठीमागं आलेल्या घराण्यातल्या परंपरा, या घराण्यावरती तुमच्या या गावावरती जी परंपरा आहे ही सामान्य परंपरा नाही. कुणाची परंपरा आहे? वैकुंठवासी प्रातस्मरणीय धोंडपंत दादासाहेबांची परंपरा आहे. त्याच परंपरेतून वैकुंठवासी प्रातस्मरणीय नाना महाराज होऊन गेले. नाना महाराजांच्या समवेत आमच्या फडावरती नाना महाराजांचे अनेक वर्ष कार्यक्रम होत होते. दोन पाहुणे संबंधही आमच्या फडावरच्या गावावरती आहेत, आपणला माहिती आहेत. अनेक वर्ष श्री गुरु माझे वडील विष्णू महाराज कबीर यांच्या समवेत नाना महाराजांचे आमचे कार्यक्रम भरपूर झाले. आणि आता आप्पाही एवढा सगळा मोठा उत्साह, खरं सांगू का, गावातला कीर्तनकार पैसे न घेता कीर्तन गावात करतो. हा फक्त जर महाराष्ट्रात कोणतं गाव असेल तर फक्त दैवली आहे. मी तुम्हाला मुद्दामून सांगतो ह्या गोष्टी. नाहीतर गावात तयार झालेला कलाकार गावातच पहिलं पाकिट मागतोय. माझा रोजचा अनुभव आहे, तुम्हाला किती आहे मला माहीत नाही. तुम्ही माझ्याबरोबर फिरा, मी तुम्हाला दाखवतो.
आणि त्या महाराजाला पाकिट नाही दिलं की ती महाराज पहिले 2 सप्ते करतो. त्यामुळे तुमच्यात एक चांगला आहे, महाराज पाकिट घेत नसल्यामुळे 2 व्हायचं कारणच नाही, कारण त्याची निरपेक्षता आहे. आणि खरं सांगू का, कोणतंही साधन करत असताना निरपेक्षता अंतःकरणामध्ये जर असेल तर ते साधन सिद्धीला जातं. विठाला या उद्देशाने आपण सगळी मंडळी, तुम्ही गावातील तरुण मंडळी मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहाने, तसं जर पाहायला गेलं तर तरुण मंडळीचे मी कधी कधी उपकार मानतो. तुमचे का उपकार मानतो, तुम्ही जर ठरवलंच असतं गणेश जयंती बँजो लावून करायची तर तुम्हाला काय अडचण होती हो? तुमच्या हातात आहे ना, पैसा तुम्ही गोळा करणार, खर्च करणारे तुम्ही आहे. तुम्ही जर ठरवलं असतं बाकीच्या सारखं, तुम्ही जर आता पुणे भागामध्ये गेला तर मोठे मोठे डॉल्बी लावून तिथं साजरी करतात महाराज गणेश जयंती, पण त्याला किंमत आहे का? नाही ना. पण गणेश जयंतीच्या निमित्ताने आमच्याकडून नामचिंतन घडावं, अन्नदान घडावं, 7 दिवस सप्ताह घडावा, हे जे अंतःकरणामध्ये तुमच्या येत आहे ह्याचाच अर्थशास्त्राच्या दृष्टीने तुमचं सगळं गाव हे सत्वगुणात आहे. 3 गुण सांगितली गेली, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आणि हा सत्वगुण जर अंतःकरणामध्ये येत असेल तर ह्याला कारण जर काय असेल तर केवळ तुम्ही कोणाच्या संगतीत राहता हे सगळ्यात महत्वाचं. आणि संगती एकदा जर चांगल्याची झाली की बास महाराज, चांगल्याच्या संगतीमध्ये चांगलंच मिळतं. जरा पुढे जाऊन सांगू का, चांगल्याच्या संगतीत चांगलं खायची सवय झाल्यानंतर पुन्हा वेगळं खायला मिळालं की ते जमत नाही लोकाला. रोज भाकरी खाणाऱ्या माणसाला त्याच्याबरोबर ठेसा असला तरच जमतो. भाकरी ठेसा जर असणाऱ्या माणसाला जर तुम्ही पंचपक्वान्न बळच खायला घातलं तर ते जमत. मला काय म्हणायचं आहे, माझ्या भावना तुम्ही समजून घ्या, मला तिथं अडकायचं नाही. ऐका, पण गणपती बाप्पाची ही कृपा आहे. मग आणखीन काय म्हणता येईल तर, कारण का बुद्धीची देवता असणारी ही गणेश आहे. बुद्धीची देवता असणारी कोण आहे? गणेश आहे. आणि त्या गणेशाची जयंती आपण करतोय. गणपती बाप्पाची जयंती करत असताना गणपतीचे अवतार किती आहेत माहिती आहे? 21 अवतार आहेत. किती वेळा करायची जयंती? 21 अवतार आहे शास्त्रामध्ये, पुराणामध्ये 21 अवतार सांगितले. मग आपण प्रामुख्याने 2 अवतार गणेश जयंतीचे साजरे करतो, एक भाद्रपदात आणि एक माघ महिन्यात. माघ महिन्यात बरोबर आहे. भाद्रपदात आपण गणपती बसवतो ती जयंतीच आहे. गणपती 10 दिवसाचे जे बसवतो ती ही जन्मच आहे. 21 प्रकारचे अवतार गणपती बाप्पाचे आहेत. आणि त्याच्यातून आजचा हा माघ महिन्याचा हा उत्सव असतो. आणि त्या माघ महिन्याच्या उत्सवामध्ये आपण सगळी मंडळी ही सेवा करतोय. ऐका, आता हे सेवा करत असताना साधना महत्वाची. सेवा या शब्दाचा अर्थ साधना. साधना 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 म्हणजे काय? कारण या अभंगामध्ये तुकाराम महाराज साध्य साधन भाव सांगतात, असं मी सुरुवातीलाच तुम्हाला बोलून गेलो. साध्य साधन 2 शब्द महत्वाचे. साधन कशाला म्हणायचं आणि साधन साध्य म्हणजे काय? फल मिळणं या शब्दाचा अर्थ साध्य आहे आणि साधन म्हणजे केलेलं कर्म आहे. आता ऐका, 2 पद्धतीचं आपल्याला चिंतन करता येईल. मी सोपं बोलतो. आपण साधन साधन या शब्दाचं चिंतन करत असताना आता ऐका, तुम्हा सगळ्या लोकांना माझा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय, बरोबर आहे? एवढी गर्दी, प्रचंड गर्दी, मंडप भरून लोक बाहेर बसलेले आहेत. गावाच्या परिसरामध्ये पंचकृषीपर्यंत आवाज माझा जातोय, बरोबर आहे? हा आवाज तिथपर्यंत पोहोचण्याचं काम कोण करतोय? हा माईक करतोय, बरोबर आहे? हा माईक करतोय. आता ऐका, माझा आवाज पोहोचवण्याचं काम जर हे माईक करत असेल तर आवाज पोहोचवण्याचं साधन काय आहे? माईक आहे, बरोबर आहे? मला बोलायचंय काय? साध्य आणि साधन, 2च मुद्दे मला सुरुवातीला बोलून पुढे जायचंय. ऐका, आता हे साधन माईक आहे. हे माईक नावाचं जे साधन आहे हे आपल्याला आत्ता अवेलेबल असल्यामुळे माझा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचतो, ह्याला म्हणा साधन. मग तुकाराम महाराज, तुम्ही आम्हाला साध्य साधन भाव सांगता, मग साधन तरी आम्ही माणसाच्या जीवनामध्ये कोणतं करावं? पहिलं ऐका. मग तुकाराम महाराज म्हणतात, पहिलं एक लक्षात घ्या, मनुष्य जन्म जो मिळालाय हा केवळ साधन करण्यासाठी मिळाला. साधन करण्यासाठी म्हटले, हो. अरे पण कोणती साधनं? ते म्हणले प्रपंच नावाचं साधन का परमार्थ नावाचं साधन? आता प्रपंचाला साधनच म्हणावं लागेल, केल्याशिवाय होत नाही, पण आपल्या दृष्टीतून ते साधन आहे. ऐका, तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही साधन सांगता, मनुष्य जन्मामध्ये साधन केलं पाहिजे, मग कोणतं साधन केलं पाहिजे? तुकोबराय म्हणतात ना, नेहमीप्रमाणे ऐकतो, देवे दिला देह भजना गोमटा. आम्हाला प्रमाण पाठ आहे, भजना गोमटा. देवाने देह दिला भजन करण्यासाठी. भजन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी भक्ती करा. भजन या शब्दाचा अर्थ काय करा? भक्ती करा. आता हे भक्ती नावाचं साधन या देहाशिवाय घडत नाही, बरोबर आहे? बरोबर आहे. ऐका, आता आम्हाला असं विचारायचं आहे, तुम्ही साध्य साधन सांगता, हे भक्ती नावाचं साधनच,
मग फक्त भक्ती नावाचं साधन करायचं का? नाही. मग किती साधन आहेत? अनेक साधन आहेत. किती साधन आहेत? निळोबाराय सांगतात. नाना साधनाच्या केल्या खटपटा. निळोबाराय बोलतात नाना साधन आहेत. नाना नका जाऊ नानाकडे, मी मुख्य सोपं सांगतो, ऐका. किती साधन आहेत? प्रामुख्याने 3 साधनं शास्त्राने सांगितली. कोणती कोणती? पहिलं साधन सांगितलं योग नावाचं, दुसरं साधन सांगितलं ज्ञान नावाचं, आणि तिसरं साधन सांगितलं भक्ती नावाचं. मला बोलायचंय काय? साध्य आणि साधन 3 मुद्दे महत्वाचे मला बोलून पुढे जायचंय. मला माझ्या विषयाकडे यायचंय, गणपती बाप्पाच्या त्या साधनेकडे मला पुन्हा तिथे यायचंय. ऐका, पहिला मुद्दा सांगत असताना काय सांगितलाय? योग नावाचं साधन. योग. आता मला सांगा, सध्या चालू युगामध्ये, कलियुगामध्ये आपण सगळी इथं जमलेली मंडळी आहेत. या जमलेल्या मंडळींना आपल्याला योग करायचं म्हणलं तर सोपं आहे का? योग नाही. योग म्हणजे काय नाही, फक्त नाकपुड्या बंद करायच्या आणि बसावं लागतं. जमतंय का? आणि नाकपुड्या जर बंद झाल्या, मी काय बोलतो कळतंय का? नाकपुड्या जर बंद झाल्या तर कोण ठेवल का आपल्याला? लगेच फोन, मा आप्पा या, सगळ्याला फोन करा, दिंडी काढावं लागते. है का नाही? नागपुडी बंद झाली. मी काय मी एकदम सोप्या भाषेत बोलतोय, मी अवघड भाषेत बोलत नाही, तुम्हाला लक्षात येण्यासाठी बोलतोय. आणि सोपं काय एवढं बोलतो कारण मला जाणीव आहे, कीर्तन सुटल्यावर तुम्ही जेवणार आहे. हां, हे अवघड कधी बोलायचं असतं? जेवल्यावर तुम्हाला कळत नसतं काय बोललेलं, म्हणून अवघड तेव्हा बोलायचं असतं. पण तुमचं नियोजन चांगलं आहे, कारण का मोकळ्या पोटाने जेवढं ऐकायला चांगलं जमतं तेवढं भरलेल्या पोटाने ऐकायला जमत नाही. काही नाही महाराज, बघा बरं, सगळ्याची चेहरे किती टवटवीत आहेत, सगळे आनंदात आहेत, म्हणजे ऐकण्याची उत्सुकता आहे. आता बरोबर आहे, मग मला सांगायचं आहे, योग नावाचं जे साधन आहे हे करणं सोपं आहे का? ज्ञानोबाराला विचारलं, योगाची या वाटा जे निघाले का? ज्ञानोबाराय म्हणतात, योगाच्या वाटेने जर तुम्ही गेला तर तुमच्या पदरात काही पडणार नाही, दुःखाशिवाय पडणार नाही. बरं जाऊ द्या, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी नाही लक्षात आली. ज्ञानोबारांचं रोजचं प्रमाण तुम्हाला देतो, रोज हरिपाठामध्ये प्रमाण आहे. योग याग विधी येणे नो सिद्धी. खरं सांगू का काशीद महाराज, आपल्या गावात सगळ्या बाजू तयार आहेत, त्यामुळं आम्हाला कीर्तन करायला आनंद येतो. कीर्तन करायला कसं असतं, वक्त्याला फक्त ऐकणारीच लागतात असं नाही, वक्त्याला बोलत असताना कीर्तन करायला भजन करणारी चांगली लागतात. महाराज काय म्हणतात हे त्याच्या मागं त्याला मनाला जमलं पाहिजे. मुळात त्याला लागतो पहिला स्वर, दुसरा लागतो काय ताल. आता गंमत अशी, आम्हाला बाहेर गेल्यावर काय काय भेटतं आम्हाला माहिती, उगा हे झाकून घेते ती स्पीकरवाले म्हणून. ते असं स्वर गेलेला दिसते, त्यांना कळतो स्वर गेलेला, ती लगेच इको वाढवून मोकळे होते. त्यांना खरंच आहे महाराज, त्यांनी जर इको नाही वाढवला ना, बघा तुम्ही अनेक महाराजाची कीर्तन बंद पडतील, पण कळणाऱ्या लोकांनाच आहे ते. सगळ्याला हे कंसात आहे, हे कंसात आहे. म्हणजे आपल्या गावात सगळ्या बाजूची सुबकता आहे, म्हणजे भजनही तेवढ्याच आणि चांगल्या पद्धतीने, चांगल्या अलंकार पद्धतीने भजन आपल्या गावामध्ये होतं. म्हणजे येणारा महाराज एवढा आनंदात जातो महाराज माघारे की बस. नाही तर एक एक गावात आम्हाला असं वाटतं कुठून इथं तारीख दिली, कसा इथं आलो आणि कधी कीर्तन सोडेल, असं होत असतं महाराज. जाऊ द्या, ज्ञानोबा बोलतात हरिपाठामध्ये, योग याग विधी हे सिद्धी वायाची उपाधी, ज्ञानोबारांचे शब्द आहेत. ज्ञानोबा बोलतात वायाची आणि उपाधी शब्द मानला ज्ञानोबारांनी. उपाधी म्हणतात. आता उपाधी कशाला म्हणायचं? उपाधी
उपाधी सांगू तुम्हाला सोपं बोलतो. आता तुम्ही हा हार घातलाय, ही खरी उपाधी आहे. तुम्ही राग मानू नका, पण मी उपाधी बोलतो. हा हार घातलाय, ही उपाधी आहे. पण उपाधी नसणारी माणसं सांगू तुमचं खरंच किती प्रेम आहे माझ्यावर. ज्याला उपाधी न मानणारी तुमचं गाव कसे सांगू. आप्पा सांगतोच आता, मी ठेवत नाही जपून. कारण का 1 वर्ष झालं ते माझ्या अंतःकरणावरती एवढं मोठं माझा मोठा दगड आहे तुमच्या गावाचा. काय मोठा दगड आहे? प्रेमाचा दगड आहे. उपाधीत न अडकणारं तुमचं गाव कसं आहे सांगतो. मागच्या वर्षी माझा ॲक्सिडेंट झाला आणि मी कीर्तनाला आलो नाही. पण मी कीर्तनाला आलो नाही तरी माझ्या जागेवरती माझे मित्र येऊन कीर्तन करून गेले. पण जेवढ्या भावना आमच्या आप्पांच्या अंतःकरणात माझ्याविषयी होत्या तेवढ्याच तुमच्या गावच्या सरपंचासहित सगळ्या तरुण मंडळीच्या अंतःकरणात भावना होत्या. ही सगळी मंडळी मला भेटायला पंढरपुरात आली. सगळी येऊन भेटली. बरं नुसती भेटली नाही, काही लोक नुसतं देखल्या देवा दंडवत असतं. काही लोकांचं बघा आता संबंध आहे महाराजाचं, जाऊ द्या महाराज मारता मारता वाचला, जाऊ द्या भेटूया. नुसते देखला देवा दंडवत नाही महाराज. ज्ञानो तुकोबारांचं वाक्य बघा, जाणीव नेणीव ओजे सांडोनिया दुरी. जाणीव पाहिजे अंतःकरणात. महाराज तुमच्या गावातल्या सगळ्या तरुण मंडळींनी आमच्या आप्पांनी विचार केला, महाराज एवढा मोठा सप्ताह दिववर्ण करून आले आणि येत असताना एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. फक्त एवढीच कृपा माझ्या संत कबीर महाराजाची की कुणी दगावलं नाही. माझ्या पायात आज बी 4 स्क्रू आहेत, आत्ता पण 4 स्क्रू आहेत. पण ही सगळी मंडळी भेटायला आली. येत असताना आमचे अर्धे पेशंट करकमच्या दवाखान्यात होते, त्यांना भेटले आणि पुन्हा मला भेटायला पंढरपूरला आले. आणि आल्यानंतर नुसतं भेटून बिस्किटाचे पुढे दिले. त्यांनी सगळ्यांनी पहिला विचार केला, 17 पेशंट जर महाराजांच्या अंगावरती असतील, 17 पेशंटचा जर खर्च महाराजांवरती असेल तर आपण महाराजांना काहीतरी मदत केली पाहिजे. तर फक्त माझ्या जीवनामध्ये एवढा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, माझ्या एवढ्या मोठ्या संकटाच्या काळामध्ये माझ्यावर जर आर्थिक कुणी जर मोठे पहिले उपकार केले असतील तर ते फक्त दैवलीने केले. फक्त दैवलीने. मी कीर्तन न करता मला घरी आणून पाकिट दिलं. 21,000 रुपये मला दिले. बरोबर आहे का आप्पा? 21. मी कीर्तन केलं असतं तर 5-7 दिले असते. हा विनोदाचा भाग सोडून द्या. पण मला बोलायचं आहे काय, हे कधी जमतं, कधी हे जाणीव असल्यावर, हे प्रेम. याच्यामध्ये मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवली नाही, मी तुमच्या कुठल्याही प्रकारच्या बंधनात अडकलो नाही, तुम्ही माझ्या नाही. याच्या पाठीमागं एकामेकाचा उद्देश नाही, म्हणजे उपाधी आमच्या अंतःकरणात ठेवली नाही की महाराजांनी आम्हाला पुढच्या वर्षी कीर्तनाची तारीख द्यावी किंवा महाराज द्यावे म्हणून तुम्ही माझ्याकडे आला नाही, किंवा तुम्ही मला मागच्या वर्षी 21,000 रुपये दिलेत म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो नाही. का? हा ऋणानुबंध आहे. माझा मुद्दा इथं आहे, ऐका. ऋणानुबंध ह्याला म्हणतात ऋणानुबंध. आणि मग ह्याच्या मागं बनवत असताना ज्ञानोबराय बोलतात, अंतःकरणामध्ये काय पाहिजे तर आमच्याकडे पहिला उपाधी नसावी. ही उपाधी कशाला शब्द वापरला ज्ञानोबरायनी? योग याग विधी या साधनांना उपाधी म्हणतात ज्ञानोबराय. मग ज्ञानोबराय योगाच्या वाटाला जाऊ नका म्हणतात ज्ञानोबराय. मी जाऊन आलोय, तुम्ही ज्ञानेश्वरी काढून पहा. सगळी ज्ञानेश्वरी सांगायची म्हणलं तर पुन्हा जेवण कधी करणार, सगळं अवघड होतं. त्यामुळे मी सांगत बसत नाही. मी योगाच्या वाटाला जाऊ नका म्हणतात ज्ञानोबराय. मग काय करा? मग दुसरं साधन सांगितलं, ज्ञान नावाचं साधन सांगितलं. ज्ञान 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 या शब्दाचा अर्थ काय? ज्ञानाची प्राप्ती होणं म्हणजे काय? काही नाही, जे माहिती नव्हतं ते माहिती होणं याचा अर्थ काय? बरोबर आहे. जे कळालं नाही ते कळणं या शब्दाचा अर्थ काय? ज्ञान. आता ऐका, ज्ञानाच्या बाबतीत बोलत असताना तत्वज्ञानाने असं सांगितलंय, जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला पायऱ्या आहेत. काय पायऱ्या आहेत? पहिली पायरी विवेकाचे, दुसरी पायरी वैराग्याचे, तिसरी पायरी शमदादी शतसंपत्ती. अशा एक एक पायरीवरून जावं लागतं आणि मग ज्ञानाची प्राप्ती होते. आता विवेक या शब्दाचा अर्थ काय? विवेक कुठला? दैवलीतला विवेक का? मग विवेक कोणता? विवेक या शब्दाचा अर्थ ज्याच्या अंतःकरणात सुविचार आहे त्याला काय म्हणतात? विवेक. पहिली पायरी सांगितली. दुसरा मुद्दा सांगितला वैराग्य. वैराग्य कशाला म्हणायचं? इहलोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. जाऊ द्या, हे अवघडात सुरू नका. 2 शब्द महत्वाचे लक्षात घ्या, भोग आणि त्याग. भोग आणि त्याग मी तुम्हाला आठवण करून देतो. बघा, भोग आणि त्याग. लोकाला मला सांगा, मी असं कीर्तनामध्ये असं म्हटलोय, आता कीर्तनात मी असं जाहीर करतो, कीर्तन सुटल्याबरोबर मी प्रत्येकाला 50,000 रुपये देणार आहे. किती? 50,000. कीर्तन सुटल्यावर प्रत्येकाला किती देणार आहे? 50,000. 50,000 देणार आहे. तुमच्या अंतःकरणातल्या जरा बघा चेहरे कशी खुलले लगेच.
ऐकायला 50,000 मिळत असल्यावर मग महाराजाला किती मिळत असतील आणि एवढ्या लोकांना, बरोबर आहे का नाही? मला बोलायचं आहे काय, माझा मुद्दा लक्षात घ्या, भोग आणि त्याग, बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही इथं कीर्तन ऐकायला आलाय का पैसे गोळा करायला आलाय? कीर्तन ऐकायला. अय, झोपले का काय? म्हणजे दिवसभर बी तेच काम, पैसे कमवायचं आणि संध्याकाळी बी अवघड आहे का नाही तुमचं जरा? हा, बरं जाऊ द्या, मी देणार आहे. ऐका, मी देणार आहे म्हणजे देणार आहे, तुम्हाला 100% देणार आहे. काय देणार आहे? 50,000 रुपये देणार आहे का नाही? बरोबर आहे ना? आता तुमची काय झाली उत्सुकता? पैसा म्हणले की उत्सुकता अंतःकरणामध्ये वाढली ना. म्हणजे काय झाली? भोग म्हणजे उपभोग. भोग या शब्दाचा अर्थ आवडणं, पुन्हा पुन्हा आवडणं. पैसे आवडतात लोकांना, कुणाला नको वाटतं पैशाला? महाराज आवडतात, बरोबर आहे. आता मी पुढचा मुद्दा सांगतो. मी 50,000 रुपये देणार आहे, पण एक लक्षात ठेवा बाबा हो, मी 50,000 जे देणार आहे त्या सगळ्या 2,000च्या नोट आहेत. कोण कोण घेणार आहे? नको? अहो खरंच आणलेत, मी गाडी भरून आणली, मी गाडी सुद्धा बदलून आलोय आज. तुम्हाला वाटायला म्हणजे, आणि ते तसलं काही इलेक्शनचे नाहीत, आपले वैयक्तिक पैसे. तुम्ही मनात तसलं बी काही आणू नका. सध्या ते वातावरण ते म्हणून म्हणलं महाराज तुम्ही कुणाचं तरी, तसलं काही नाही. आपल्याकडे 2,000च्या नोट आहेत आणि 50,000 रुपये सगळ्याला देणार आहे. कोण कोण घेणार आहे? अहो कीर्तन सुटल्या पाया पडायला सुद्धा कोणी येणार नाही. कारण त्यांना माहिती आहे ना, बारक्या बाळाला सुद्धा माहिती आहे काय, 2,000ची नोट चालत नाही. आता ऐका, माझा मुद्दा एवढा आहे, भोग आणि त्याग. जोपर्यंत मी 50,000 हा शब्द वापरल्या बरोबर तुमच्या अंतःकरणात काय झाल्या? भावना बदलल्या. आणि त्याच 50,000विषयी आमच्या अंतःकरणात भावना बदलल्या का? 2,000ची नोट आहे. भोग आणि त्याग आमच्या जीवनात त्याग करता आला पाहिजे. जी वस्तू आपली नाही, जर ती वस्तू आपली नसताना ती आपली नाहीच म्हणण्याची ताकद आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे. एवढ्या माणसामध्ये कोणीतरी म्हणायला पाहिजे होतं, महाराज तुम्ही पैसे द्यायचं काय कारण आहे? आमच्या गावात तुम्ही आला, आम्ही तुम्हाला दिले पाहिजे. ह्याला म्हणतात त्याग. विठाला विठाला आणखीन पुढे जाऊन बोलतो. आपण सगळे सप्ताह चालू आहे, एवढ्या आनंदाने सप्ताह चालू आहे. रोज अन्नदान भरपूर चालू आहे. मला बोलायचं भोग आणि त्याग, बरोबर आहे. मोठा सप्ताह आता हे चालू आहे. रोज अन्नदान चालू आहे. रोज अन्नदानामध्ये गोड पदार्थासाठी चढावड असेल ना तुमच्याकडे, आहे का नाही? आज हे केलं तर उद्या ते करणार. आम्ही सगळे म्हणजे जे काही ग्रुप मंडळी करत असते ते करतात महाराज, आणि ते आनंदाने करतात. ऐका, आता गंमत काय असते महाराज, हे सगळे भजनाला येणारे टाळकरी वगैरे सगळे आमचे मंडळी आहेत ना. आता एक रोग आहे बघा, तो रोग बरोबर 75% लोकांना झालेला आहे. कोणता? शुगर नावाचा. ऐका नाही, पहिल्या काळात लय चांगलं होतं आप्पा, लोक कष्ट करत होती का नाही? तर मला सांगा ना, थोडं पाठीमागं एक 20 वर्षाखालचा काळ तुम्ही बघा. आता आम्ही तर तरुण आहे, आम्हाला तेवढी अक्कल नाही, पण मला आठवत नाही की जे माणसं 1950च्या आधी जन्माला आलेले आहेत त्यांना शुगर झाली म्हणून. नाही बघा तुम्ही. आणि हा शुगरचा वपाटा कधीपासून झाला? 2000 सालापासून जास्त झाला. मग अगोदर नव्हती का शुगर? होती. कुठं होती? कारखान्यात. आणि आता कुठं आली? काय करावं, झाकली मूठ 1.25 लाखाची. मला काय म्हणायचं तुम्हाला कळालं तर नशीब. कष्ट त्या काळात लोक खायला चांगलं होतं. अहो महाराज, मनगटासारख्या 5-5 भाकरी खायची लोक शेतकरी, मनगटासारख्या. तुम्ही आमच्या फळावर अजून 2 चोपदार जिवंतात आमची. मनगटासारख्या भाकरी, 5 भाकरी नुसत्याने हरीलाच. पण काम मालकाला इकडं सुद्धा होऊ देत नाहीत. घरी काम, बोलायचं काम नाही. मग कष्टाचं शरीर असल्यावर तो रोग येत नाही. आता तो रोग सगळ्याला आहे, बरोबर आहे. मग आता कीर्तनाला निघाली. मग आता येताना सगळ्याला सांगितलं आज गणेश जयंती. मग ते शुगर झालेल्या माणसाच्या बरोबर कुणीतरी जोडीदार असतो, शेजारी पाजारी, 2 जण मिळून निघालेले असतात. ते शुगर झालेल्या माणसाच्या घरचे सांगतात त्याला, कुणाला? ते बरोबर त्याला, तुम्ही चाललाय आज गणेश जयंती आहे, आज पोरांनी लोय काय काय खायला भारी केलं असेल गोड. बरं मग जरा लक्ष ठेवा पंक्तीत. बरं का? कुणावर? शुगर झालेल्या माणसावर. म्हणजे काय, त्यांनी गोड खाऊ नये असं म्हणणं कुणाचं असतं? शुगर खाणाऱ्याचं का घरच्याचं? घरच्याचं असतं, बरोबर. ती येतात, आता कीर्तन उभा राहतो, कीर्तन सुट्टी बसा जेवायला, प्रसादाला, महाप्रसादाला पंक्ती वळी होत. मग ते जोडीनं बसलेले असतात. कोण जोडीनं? तो मित्र आणि ते दोघं शेजारी बसलेले असतात. आणि
मग बसल्यानंतर वाढायला सुरुवात करतात आमचे तरुण मंडळ, वाढायला सुरुवात करतात. मग जे काही गोड पदार्थ आणलाय तो वाढायला समोर आल्याबरोबर ज्याला शुगर झालेली आहे त्यांनी मला सांगा, शुगर झालेल्या माणसाने गोड खाल्लं पाहिजे का नाही पाहिजे? नाही. तुमच्याकडे कसं आहे? शुगर झालेल्या माणसाने गोड खाल्लं पाहिजे का नाही? बरोबर आहे. आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. शुगर झालेल्या माणसाला जेवढं गोड आवडतं तेवढं शुगर नसणाऱ्याला आवडत. बघा तुम्ही, हे खरंच आहे, बारं काय हे अभ्यास केला पाहिजे. आणि मग ती गोड वाढायला आलं आणि आल्याबरोबर काय झालं, ते वाढायला सुरुवात झाली. ते शुगर झालेल्या माणसाच्या ताटात वाढायला लागल्याबरोबर ते शेजारच्याला आठवण आली. घरचे सांगितलं होतं ना काय, लक्ष ठेवा, गोड खाऊ देऊ नका. ती म्हणलं हे थांबा थांबा, ते वाढणाऱ्याला म्हणलं हे थांबा पोरं, ह्यांना वाढू नका, का शुगर आहे शुगर आहे शुगर आहे. पण गंमत अशी झाली, मी कीर्तनात सांगितलं होतं ना, आज गणेश जयंती आहे, ज्ञानोबारांच्या जयंतीचा उत्सव आहे, नामदेवांचा उत्सव आहे, एवढा मोठ्या गावात प्रसाद होतोय. मग हा प्रसाद सगळ्यांनी घेतला पाहिजे. मग ते शुगर झालेलं त्या शेजारच्याला म्हणतं गप की, महाराजांनी कीर्तनात काय सांगितलं? सप्त्यातलं जेवण म्हणजे काय असतं? महाप्रसाद. प्रसाद असतो, महाप्रसाद आहे. मग गप की खाऊ दे. बरं आता किती खावं गोड त्यांनी? बरं, प्रसाद या शब्दाचा अर्थ काय माहिती तुम्हाला? शास्त्राने या 3 चिमटीमध्ये आणि तळ हाताच्या भ्रूमध्यामध्ये जेवढा बसतो त्याला काय म्हणतात? प्रसाद. प्रसाद. महाराज गुलाबजामनाच्या 10-15 गोळ्या त्यांनी ताटात घेतल्या, कसा प्रसाद म्हणायचा? मग आता ह्याला भोग म्हणायचं का उपभोग म्हणायचा का त्याग म्हणायचा, हा विचार करा ना. जर त्याचं खाऊन जर त्याचं मरण जवळ येत असेल तरी त्याच्या जीवनामध्ये त्यागाची भूमिका नाही. ऐका, जीवनात नाही म्हणता आलं पाहिजे आणि नाही म्हणता येणं याला म्हणा त्याग. आणि पुन्हा हवंसं वाटणं म्हणजे उपभोग. ऐका, आणि मग समदादी षट संपत्ती या पायरीनं सगळीकडे जावं लागतं. मग ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती होते. मग ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात आणखीन एक अडचण आहे. म्हटले काय? ज्ञान झाल्यावर ज्ञानाला एक बाधा येते. कोणती? अहंकार. हा, गची बाधा येते. मीच 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 मी ज्ञानी मीच. ते मी तुम्हाला खरं सांगू का? अहो मी केलेलं देवाला देवाच्या बायकोचा मीपणा चालला नाही. आपल्यासारख्याचं कुठं घेऊन बसला? तुम्हाला माहिती आहे का? देवाला देवाच्या बायकोचा मीपणा देवाला चालला नाही. आपल्यासारख्याची की झाडकी पत्ती हो, आपलं लय अवघड आहे. तुम्ही विचारच करू नका असं लय काही. सत्यभामेला वाटत होतं माझ्यासारखी सुंदर मीच, माझ्यासारखी देखवान स्वरूपवान मीच. पण तिचं 2 मिनिटात गर्भधारण केलं. 2च मिनिटात. मी सगळी कथा तिकडे सांगत बसत नाही. माझा मुद्दा येत आहे ज्ञानाच्या साठी. ज्ञान ह्या साधनासाठी काय येतो? आम्हाला गर्व आडवा येतो. मी ज्ञानी आहे. मी आला की ज्ञान आलं ते ज्ञान संपून जातं. मग ज्ञानही साधन नको. बरं ठीक आहे, दुसरं साधन ते म्हटलं योग साधन. हेही नाही. पण या दोन्ही साधनाचं फल काय? तर शास्त्र सांगतं या दोन्ही साधनाचं फल म्हणजे मोक्ष आहे. दोन्ही साधनाचं फल काय आहे? मोक्ष आहे. आता साधन काय झालं? ज्ञान आणि योग, हे 2 काय झाली? साधनं झाली. बरोबर आहे. या 2 साधनाचं फल काय आहे? ते म्हटले मोक्ष आहे. बरं ठीक आहे, मग मोक्ष तुम्हाला नको का? मोक्ष, अहो मोक्षासाठी काय काय करतात लोक? योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात. मग नको का तुम्हाला मोक्ष? तो कोबारा म्हणतात आम्हाला ते मोक्ष फिक्ष नको. भुक्ती मुक्ती फुकाचं साठी कोणी तयाकडे न पाहेर, किंवा मोक्ष आम्हा घरी राशी म्हणतात. तो बरं आमच्या घरी तो मोक्ष काम करतो. बरं मग तुम्हाला नक्की काय पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला भक्तिरूपी नावाचं हे साधन करायचं. असं मग या देहात आल्यानंतर भक्तिरूपी नावाच्या साधनाचं फल काय? तुकाराम महाराज म्हणतात भक्तिरूपी नावाच्या साधनाचं फल हे भक्तीच आहे. कसं काय हे सांगतो म्हणले, पण कसं काय? तुकाराम महाराज म्हणतात या भक्तीच्या जोरावरतीच घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा पांडुरंगा. मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भक्ती नावाचं हे साधन करतो. बरं, भक्ती नावाचं साधन. मग तुकाराम महाराज नुसतं तसं नाही सांगत, तर हे भक्ती रूपी नावाच्या साधनासाठीच आम्हाला जे साधन सांगितले ते अभंगाच्या पहिल्या
वाचा म्हणे झाला विष्णुदास. आता हा विष्णुदास नावाचा शब्द जिथं आहे तिथं फक्त आता गणेश लावायचा, एवढंच करायचा बदल. ऐका, विष्णुदास. आता ऐका, आपल्याला गणेशाची कथा ऐकायची आहे. भगवान गणेश अवताराला आले. कसे आले, कसे येतात, काय असतं, हे गणेशाच्या अवताराच्या बाबतीत बोलत असताना तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. काय अभंग आहे? चिंतामणी देवा. ऐका, मनी देवा गणपती गणपती शियाना करवावे भोजना तुझे पात्री. ऐका, काय झालं? पिंपरी चिंचवड नावाचं गाव सगळ्याला पाठ आहे. देहूच्या जवळ पिंपरी चिंचवड मोठा जिल्हा आहे, आपल्याला सगळ्याला पाठ. तिथं गणेशाचं मोठं मंदिर आहे, जे अष्टविनायकामधलं एक गण मंदिर त्या ठिकाणी आहे. काय झाली म्हणतात गंमत, त्या पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसावे नावाचे एक महात्मे होते. आणि मोरया गोसाव्यांनी एवढी गणपतीची उपासना केली की बस रिद्धी सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. मोरया गोसावी. ऐका, मोरया गोसाव्यांना रिद्धी सिद्धी या शब्दाचा अर्थ त्यांनी बोलेल तसं सगळं होत होतं. जसा आशीर्वाद येईल तसं होतं. जे इच्छा करेल त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत जायच्या. योगायोगाने त्यांच्या पुढं जन्माला जे मुलगा आला त्याचं नाव चिंतामणी ठेवण्यात आलं. आणि चिंतामणी देवाने विचार केला, आपल्या घराण्यामध्ये एवढी मोठी गणपती बाप्पाची उपासना आहे, आपण सगळी मंडळी एवढी मोठी गणपतीची उपासना करतो. या पंचक्रोशीतील सगळी मंडळी या ठिकाणी गणपतीच्या उत्सवाला येतात, गणेश जयंतीच्या उत्सवाला येतात, पण एक व्यक्ती येत नाही. एक व्यक्ती न आल्यामुळं बाकीची व्यक्ती कोणी येणार नाही, हे त्याच्या लक्षात आलं. मग कोण येत नव्हतं, तर चिंतामणी देवाच्या काळामध्ये माझे जगद्गुरू तुकाराम महाराज होते देहूमध्ये. तुकाराम महाराज येत नसल्यामुळे चिंतामणी देवाच्या अंतःकरणामध्ये खूप विचार सुरू झाले, काय करावं. तर शेवटी चिंतामणी देवाने काय केलं, महाराज तुकाराम महाराजांना आमंत्रण देण्याचं ठरवलं. आता ऐका, चिंतामणी देवाचा अधिकार एवढा होता, महाराज रिद्धी सिद्धी त्यांनाही प्राप्त होत्या. कुणाची गाई दूध देत नसेल, म्हैस दूध देत नसेल, तिथं नेऊन आणली, आशीर्वाद दिला की गाई दुभती, वांजा गाई दुभती. जसं सांगितलं ना कृष्ण अवतारामध्ये, तसं हे सगळी ही अवस्था इथं होती. बरं तेवढंच नाही, कुठं कोणी काय म्हणायचं ते गाव गेले नाही, ते आता मला सगळं शेतकऱ्याचं सांगता येत नाही, तुम्ही सगळं ते लावून घ्या. जे काय असेल, कुठं पोरग होईना, कुठं काय होईना, काय त्या प्रपंचातल्या सगळ्या अडचणी सोडवायचं काम कोण करत होते? चिंतामणी देव करत होते. तर गंमत अशी झाली, जरा चिंतामणी देवाला सुद्धा गची बाधा झाली. बरं का, गची बाधा झाली होती चिंतामणी देवा. त्याने विचार केला, अख्खा महाराष्ट्र लुटतोय, पण वारकरी संप्रदायातली माणसं आणि तुकाराम महाराज काय आमच्याकडं काही येईनात, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांना जाऊन त्यांनी देहूला आमंत्रण दिलं. तुकाराम महाराजांना विनंती केली, तुम्ही या, तुम्ही आलं पाहिजे, आमच्याकडं गणेशाचे उत्सव असतो, तुम्ही आलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही, तुमचे लोक घेऊन या. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. मग गणेश जयंतीच्या दिवशी महाराज उत्सव सुरू झाला. ते सगळं चिंतामणी देवानी, महाराज काय बोलायचं काम आहे, त्या मंदिरामध्ये जशी तुम्ही आता सजावट केली, फुलांची सजावट काय, ते आरास काय, अत्तर काय, ते मंडप उभा राहिलेले काय,
जेवायला 56 प्रकारचे भोग केले होते म्हणतात. किती? 56. 56 प्रकारचे भोग केले होते जेवायला. आता 56 प्रकारचे भोग खायला ताट किती मोठं असेल विचार करा. आणि ते 56 प्रकारचे भोग, 56 प्रकारचे भोग या शब्दाचा अर्थ 56 प्रकारचे पदार्थ, 56 प्रकारचे पदार्थ जेवायला किती वेळ लागलो? तुमच्याकडे किती केलेत? तेवढं जेवायला रात्री 1 वाजतो म्हणले. सगळे लोक सगळे मागा सरपंच म्हणले मला 1 वाजतो महाराज, पण लय समाधान वाटतं म्हणले. 1 वाजता एकदा मंडप झाडला की आम्हाला एवढी झोप चांगली लागते सप्त्यात की बोलायचं काम नाही. बरोबर आहे. आता तेवढे पदार्थ करून आपल्याला सगळ्या लोकांना जेवण करून जायला किती वाजतात? 1. आता 56 पदार्थ एवढ्या लोकांनी खाऊन उठून जायचं म्हणल्यावर किती वेळ लागेल? 56 प्रकारचे पदार्थ केलेले. बरं ठीक आहे. मग गणपतीची आराधना सुरू केली. आता ऐका, उपासना या शब्दाचा अर्थ आम्हाला पहिला कळायला पाहिजे. उपासना कशाला म्हणतात? उप आणि वास 2 शब्द महत्वाचे. उप या शब्दाचा अर्थ चांगला आणि वास म्हणजे राहणे. वसती म्हणजे राहणे. ऐका, उपवास. लोक उपवास करतात. कोणता करतात? एकादशीचा उपवास करतात, पण 4 टाइम चरतात. उपवास या शब्दाचा अर्थ खाणं नाही. उप या शब्दाचा अर्थ काय? राहणं. कुठं राहणं? चांगल्या विचाराने राहणं. चांगला विचार कशामध्ये? तर असं सांगितलं झालं, महाराज तुकाराम महाराजांनी अभंग असे केलेत की आपण एकादशीच्या दिवशी जागर करावं असं सांगितलं. जागर या शब्दाचा अर्थ काय केला पाहिजे? भजन, नामचिंतन केलं पाहिजे. बरोबर आहे. मग उप म्हणजे चांगलं आणि वास म्हणजे राहणे. ऐका, चांगला वास या शब्दाचा अर्थ चांगला असणाऱ्या परमात्म्याचं नामचिंतन करणं या शब्दाचा अर्थ उपवास. आता गणेशाची ती उपासना चालू होती महाराज. आता ते आरास केलेला एवढा मोठा सगळा मंदिरामध्ये घमघमाट सुटलेला, पूजा मांडलेली, पण यांच्या मनामध्ये फक्त तुकाराम महाराजच होते. कोणाच्या? चिंतामणी देवाच्या. चिंतामणी देव म्हटले तुकाराम महाराज येतील का नाही? आपण आमंत्रण दिले. बरं असं असतं महाराज, आमच्यासारख्या ठराविक लोकाला कुठेही येता येत नाही, कुठेही जमत नाही महाराज. तुम्ही म्हणला हॉटेलमध्ये, आता रस्त्याला लोक भेटतात आम्हाला, महाराज चला चहा पाचतो. अल्ला का एवढा रस्त्यावर यायला येडाय होय महाराज? लोक आमच्या पाया पडतील का पुन्हा? ते धाब्यावर जाऊन चहा पिणारी महाराज वेगळे आहेत. आमचं त्याचं नाही जमत बाबा, त्याचं वेगळं आहे. आम्हाला कुठे तुझ्या घरी ने चहा पितो, तुझा चहा पितो, जेवण करतो, पण वारकरी पाहिजे ना. कुणाच्याही कसं काही जमेल? तुकाराम महाराज येतील कोणी? मनामध्ये चिंता. कुणाच्या? चिंतामणी देवाची. चिंतामणी देवाने पूजा सुरुवात केली गणेशाची. बराच वेळ पूजा. मग ते दधस्नानम काय, दूधस्नानम काय, शर्करा स्नानम काय, हे सगळं सुरुवात झाली महाराज. मंत्रघोष सुरुवात झाले, पुराणिकता सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. पूजा झाली. ते सगळं गणपती बाप्पाला ते फुलं वेगवेगळे आणले होते म्हणतात. अनेक वेगवेगळे प्रकारची फुलं आणली होती. ते सगळे गणपतीला फुलं व्हायला सुरुवात झाली आणि मानसिक नावाची पूजा सुरुवात त्यांनी केली. म्हणजे पूजा झाल्यानंतर डोळ्या झाकून देवाची उपासना करावी लागते, ती मानसिकता. बघा तुम्ही, कधी कधी आपण घरामध्ये सत्यनारायण करताना आपल्याला भटजी बुवा सांगतात हात जोडा आणि डोळ्या झाका आणि काय करा. त्याने सांगायचं ना आपण करायचं, पण काय करायचं हेच माहित नसतं. डोळे झाका म्हणले की झाकायचं, हात जोडा म्हणलं की जोडायचं. अरे हात जोडून डोळे झाकायला सांगितले की त्याने आपल्याला असं सांगितलंय की मानसिक उपासना करा. म्हणजे काय? मनापासून तुम्ही देवाच्या जवळ जावा. आता ते मानसिक उपासना सुरुवात झाली महाराज. आणि मानसिक उपासना सुरू झाल्याबरोबर गंमत काय झाली? ती उपासना करता करता डोळ्यामध्ये ते स्वरूप त्या गणपती बाप्पाचं पाहत असताना, त्या मूर्तीचं पाहत असताना, त्या मूर्तीवरती जे काही हार घातले होते ते सगळे हार असे पाहत पाहत, फुलं पाहत पाहत खालीपर्यंत आले. म्हणजे ते उपासना करत असताना पायाच्या नखापासून देवाच्या केसापर्यंत सगळं स्वरूप निहाळावं लागतं आणि ते निहाळायचं काम चालू होतं. आणि योगायोगाने काय झालं? गणपती बाप्पाच्या गळ्यामधल्या हारामध्ये काय झालं? एक शिळं फूल होतं. शिळं फूल म्हणजे सुकलेलं फूल होतं. ते सुकलेलं फूल त्याने पाहिलं चिंतामणी देवाने. चिंतामणी देवाच्या मनामध्ये क्रोध आला. अरे माळ्याला एवढे पैसे आपण देतोय आणि माळ्याने सुकलेलं फूल गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालायला दिलं. राग आला. मग त्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाला. आता गणपती सुटला, मनात कोण आला? माळ्या. आता माळ्याला हे झालं की बाहेर गेलं की काय करावं लागेल? बोलावं लागेल, त्याला बजावं लागेल. इथल्या गावातल्या माळ्याचा विचार करू नका, मी तिथल्या सांगतोय.
हा तुम्ही उगा इकडे इकडे बघू नका. मी चिंतामणी देवाचं सांगायला लागलोय. हा, मी माळ्याला सांगितलं पाहिजे, बजावलं पाहिजे. तुला पैसे देतोय आम्ही, काही चिचुकी देत नाही. मग तू चांगले फुलं दिले पाहिजेत, बरोबर आहे. ऐका, आणि हे मनामध्ये विचार करायला तुकाराम महाराजांची एंट्री यायला लागली. तुकाराम महाराज येऊन बसले, ती पूजा वगैरे झाली, आरती सुरुवात झाली. आरती सुरुवात झाल्यानंतर चिंतामणी देवा बाहेर आले आणि आरती द्यायला लागले. तुकाराम महाराजांना पाहिल्याबरोबर चिंतामणी देवानी लोकांचा विचार सोडून दिला, गणपतीचा विचार सोडून दिला आणि मग विचारलं, का हो तुकाराम महाराज, केव्हापासून मी वाट पाहते, तुम्ही कधी आलात म्हणल्याबरोबर तुकाराम महाराजांनी त्याला उत्तर दिलेलं हे महत्वाचं आहे, अंडरलाईन करून ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, चिंतामणी देवा मी कधी आलो सांगू. तुम्ही ज्या वेळेस मानसिक उपासना करत होता, देवाचं स्वरूप तुम्ही निहाळत होता, त्या देवाच्या स्वरूपावरती घातलेला जो हार आहे, त्या हाराचं फूल सुकलेलं दिसल्यावर त्या माळ्याला तुम्ही काय शिव्या द्यायच्या हे मनामध्ये चिंतन जेव्हा करत होता तेव्हाच मी इथं आलो होतो. त्याला म्हणतात तुकोबा. चिंतामणी देव म्हणले, हे जरा केस अवघड दिसते, ते आपल्यापेक्षा पुढची स्टेप आहे, म्हणजे आपण अवघड झालंय आपलं. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. मग झालं, सगळी आरती वगैरे झाली, म्हणजे आता जेवायला बसायचं. आता चिंतामणी देव म्हणजे मुख्य ना, त्यांचं काय बोलाय, ऐश्वर सगळं, बरं सगळी सत्ता त्यांची ना तिथं. त्यामुळं त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं, सगळ्याची पानं खाली करा आणि वरती बाजूला दोन पानं करा. एका बाजूला तुकाराम महाराज आणि एका बाजूला माझं, आमच्या दोघांचं पान असं सगळ्या लोकांच्या समोर करा. बाकीची लोक खाली बसा, उंच आसनावरती आमच्या दोघांना पान करा. जेवायचं ताट वाढा. बरं ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. मग चिंतामणी देव आत निघून गेले आणि तुकाराम महाराज तिथंच होते. ते पान वाढायला सुरुवात झाली, दोघांची पानं वाढली. ते पानं वाढणाऱ्याला तुकाराम महाराज म्हणले, अजून एक पान मांडा तिथं शेजारी. आता तो सेवक होता, त्याला तुकाराम महाराजांना विचारायचा अधिकार नव्हता ना कोणासाठी म्हणून. त्याने मांडा म्हणल्याबरोबर तिसरं पान मांडून ठेवलं. तिसरं पान मांडलं महाराज, सगळं झालं, वाढून झालं आणि चिंतामणी देव आले. त्या ताटावरती बसायला लागले आणि बसत असताना त्याने विचारलं तुकाराम महाराजांना, का रे हे तिसरं ताट कोणी केलं? म्हटले तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांना विचारलं, का महाराज हे तिसरं ताट कोणासाठी आहे? तुकाराम महाराज म्हणतात, अहो मला सांगा ना, हा एवढा मोठा उत्सव तुम्ही कुणाच्या नावाने करताय? म्हटले गणपतीच्या नावाने करताय. आज गणपतीचा उत्सव करताय, गणपतीचा प्रसाद सगळ्यांना मिळाला पाहिजे का नाही? बरोबर आहे ना. मग तो गणपतीचा प्रसाद कधी मिळेल? ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पाला इथं जेवायला बोलवचाल त्याच वेळेस मिळेल. म्हणून हे गणपती बाप्पासाठी तिसरं ताट केलं. तिसरं ताट जे वाढले ते कुणासाठी? गणपती बाप्पासाठी वाढले. मग तुम्ही आता जावा आणि गणपती बाप्पाला बोलवून आणा आणि या ताटावरती जेवायला बसवा. गणपती बाप्पा जेवले की हा सगळा प्रसाद होऊन जाईल आणि सगळ्याला तो डोळ्याला पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट, जे गणपती बाप्पा तुम्हाला एकट्याला दिसतात, तुमच्या एकट्याला जे प्राप्त झालेत ते या सगळ्या जनसमुदायाला काय होईल? प्राप्त होतील. त्याच अभंगामध्ये पुढं लगेच आपली विनम्रता महाराज निर्माण केली. कुणी? चिंतामणी देवानी. आणि चिंतामणी देवानी सांगितलं, तुकोबाराय माझ्याकडे वेळ कमी आहे, कारण का 8:40 झालेत. तुकाराम महाराजांना त्यांनी सांगितलं की कारण नंतर जेवणं लय लोकांचे कीर्तन सुटल्यावर मग तुकाराम महाराज म्हटले, काय झालंय, तुम्ही गणपतीला बोलवा म्हणता खरं, पण गंमत काय झाली, जो माझा तिन्ही लोकांमध्ये लौकिक झालेला आहे, रिद्धिसिद्धीच्या प्राप्तीच्या मुळे मला गची बाधा झाल्यामुळे आता गणपती बाप्पा जरी माझे असले तरी मला गणपती बाप्पांना बोलवायला येत नाही. का? गणपती बाप्पा माझ्या बोलवल्याने येणार नाहीत. कशामुळे? गची बाधा झाल्यामुळे. ग कोणता ग? हा ग कुठं असतो? ग मीच सप्ताह करतो, मीच पंगत करतो, मीच मंडप झाडतो. तू मी म्हणलं की संपला, ती ग आला. मी नाही, आपण सगळं करतो आणि आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मी पहिल्या वर्षी एक वाक्य वापरलं होतं सगळ्या तरुण मंडळीच्या वतीनं. सगळे तरुण मंडळी नियोजन करायला, मीच एक तरुण, मी सुद्धा हा तरुण, मी तुमच्याच गावातला आहे, फक्त या तरुण मंडळातल्या पोरांना बोलायला इथं येत नाही, म्हणून तुमच्या वतीनं मी इथं उभा राहिलोय. ऐका वाक्य लक्षात बघा. माझ्याकडं जर वर्षीचं लिहिलेली टिपणं असतात. कीर्तन केल्यावर मी टिपण लिहायची माझी सवय आहे. मी कीर्तनाच्या आधी टिपण कधी करत नाही. मी काय कीर्तन केलंय ही मला लिहिण्याची सवय आहे. म्हणजे पुढच्या वर्षी त्या गावात गेल्यावर काय सांगायचं हे मला मग ठरवायला येतं. ऐका. आणि मग गची बाधा झाल्यामुळे मला गणपती बाप्पाला बोलवता येणार नाही, तेवढा माझा ताकद म्हणजे माझा अधिकार तेवढा राहिला नाही. असं
बरं ठीक आहे, मग जरा चिंतामणी देवा थोडा राग येतोच ना. ते म्हणले जाऊ द्या माझ्या गणपतीचं, तुम्ही तुमच्या पांडुरंगाला तरी बोलवा ना. आम्ही गणपतीचे उपासक, तुम्ही पांडुरंगाचे उपासक. तुकाराम महाराज म्हटले हो बघा, इथं पांडुरंगाचा विषय नाही, पांडुरंगाला बोलवायला अवघड नाही, पांडुरंगालाही बोलवेल, पण मुळात इथं गणपती पाहिजेत का. उत्सव कुणाचा आहे? गणपतीचा आहे. तुम्ही गणपतीला बोलवा असं म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. शेवटी तुकाराम महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झाले. कोण? चिंतामणी देव. आणि चिंतामणी देवाने तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज आता तुम्हीच याच्यातून मला सोडवा. मग तुकाराम महाराज बघा विनयतेनं काय बोलतात, तुकाराम महाराजांची भाषा काय आहे. तुकाराम महाराज म्हटले नाही तिथं की मी गणपतीला बोलवतो. मग तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये असं बोलतात की आता ऐका, गणपतीला बोलवतो पण कसं, तुमच्या सेवेच्या बळावरती मी गणपती बाप्पा. तुका मन देवा तुमच्या सुखद तुका मन देवा तुमच्या आणि बघा माझ्या तुकोबराने आज माघ वद्य चतुर्थीला वाघ शुद्ध चतुर्थीला आजच्या दिवसाला तुकाराम महाराजांनी त्या गणपती बाप्पांना बोलवल्या बरोबर गणपती बाप्पा कसे आले तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. त्या मंदिरातून येत असताना अवताराला येत असताना पायामध्ये रुंझून बाळ घातलेले होते महाराज आणि नाचत 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 गणपती बाप्पा आले आणि त्या ठिकाणी येऊन जेवायला येऊन बसले. गणपती बाप्पा बाप्पाला माझ्या तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी जेवायला बसवलं. मग गणपती बाप्पाला एकट्यालाच तुकाराम महाराजांनी बोलवलं नाही तर तुकाराम महाराजांनी पांडुरंगालाही बोलवलं आणि पांडुरंगाचं आणि गणपती बाप्पाचं त्या सगळ्या भक्तजनांना एकदम दर्शन जर कुणी दिलं असेल
तर केवळ माझ्या तुकाराम महाराजांनी हे कशाच्या बळावर दिलं? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, विष्णूचा दास झालं. कायेनं वाचेनं त्यांनी दास्यत्व पत्करलं. बरं, नुसतं दास्यत्व पत्करलं नाही, त्या दास्यत्वाच्या भावामध्ये आमच्या सगळ्यात महत्वाचा जो लागतो, आमच्या अधिष्ठानावर आमचा विश्वास लागतो. अभंगाच्या दुसऱ्या विश्वास जो करी स्वामीवरी विश्वास सत्ता सकल भोगिता विश्वास स्वामीवरी सत्ता. आपल्या आराध्य दैवतावरती आपला विश्वास पाहिजे, सगळ्यात महत्वाचा आहे. विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. आणि खरं सांगू का, तुकाराम महाराजांचा विश्वास पांडुरंगावरती होता म्हणूनच गणपती बाप्पाला तिथे येऊन बसावं लागलं. तुकाराम महाराजांचा विश्वास जर देवावरती नसताना तर काय खरं हो, कसा काय गणपती बाप्पा आला? बरं, गणपती बाप्पा सामान्य नाही ना, बापाच्या लग्नात सुद्धा गणपतीची पूजा होती. माहिती का तुम्हाला? सांगू का, आता लय घड्याळ पुढे चाललं. माझं सगळं लक्ष स्वयंपाकाकडे. ती सरपंच हळूच म्हणतात वर का की महाराज उद्या का आहे का, जाऊ द्या का, खरं का, बघा ना तर काठी घेऊन पुन्हा मागा लागचाल. मी पहिलाच मोडलेला आहे. विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. विश्वास, कधीही विश्वास महत्वाचा लागतो. तुम्ही कोणतीही गोष्ट करा, कोणतं साधन करा, कोणत्या दैवताला शरण जा, पण विश्वासाने जा. तुम्हाला याला उदाहरण देऊ का? मी मोठं उदाहरण देतो. आत्ताच आम्ही अयोध्येवरून आलो. आमच्या फडाचा सप्ताह म्हणजे काल मी 18 तारखेला इथं आलो. जवळजवळ 350 लोक आम्ही 7 ट्रॅव्हल्स घेऊन 17-18 दिवस आम्ही खूप आनंद लुटला महाराज रामायणात अयोध्येमध्ये. विश्वासाच्या संबंधाने बोलायचं झालं तर रामायणामध्ये चला, मला बोलायचं काय, विश्वास. ऐका काय झालं त्यावेळेस राम आणि रावणाचं युद्ध सुरुवात झाली. मला बोलायचं काय, विश्वास कसा असतो बघा. राम आणि रावणाचं युद्ध सुरुवात झाल्याबरोबर त्या रावणाला आणखीन 2 भाऊ होते. कोण? अहिरावण आणि महिरावण. अहिरावण महिरावणाने विचार केला की आपल्याला रामाशी युद्ध करायचं, लक्ष्मणाशी युद्ध करायचं म्हणल्यावर ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे, मग आपण उपासना केली पाहिजे. त्यांनी एका देवीची उपासना केली म्हणतात. ऐक, उपासना केल्यानंतर देवी प्रसन्न होते. आता देवी कशी लवकर प्रसन्न होते मला अजून तरी काही घोळ कळायला. देवी लगेच प्रसन्न होते. जाऊ द्या, ती प्रसन्न झाली. त्यांना काही ताकद द्यायची, काय शक्ती द्यायची ती देवीने दिली. आता ती देवी प्रसन्न झाली की मग देवीला काय लागतं? तुमच्याकडे आहे का नाही? बांधावरची देवी, हा रस्त्यावरची भरपूर देवी असतील ना, आहे का नाही? आता ते कुठं लिहिले, काय लिहिले मला अजून तरी पुरावा गावलेला नाही. जाऊ द्या, देवी प्रसन्न झाली म्हणली की त्या देवीला बळी द्यावा लागतो. आई रावण महिरावणाने विचार केला, देवीचा आशीर्वाद मिळाला आपल्याला. बरं, मग आता देवीच्या आशीर्वादाच्या बळावरतीच आपण देवीला जे बळी द्यायचे ते बळी कोण द्यायचे? राम लक्ष्मणच द्यायचे.
बघा तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, राम लक्ष्मण नेले आणले चोरून. हा, तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात, रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन केले. मग पाताळातून गेले, राम लक्ष्मणजीला चोरून आणलं आणि त्या देवीच्या मंदिराच्या वरती विवरावरच्या तिथं नेऊन उभा केला. ऐका, तिथं नेलं. मग ते आता ती देवी प्रसन्न झाल्यावर मग ते लगेच बळी द्यायचे नसतात, त्याला बी आधी विधी असतात म्हणतात. काय काय आपल्याला माहित नाही, पण ते नाथ महाराजांनी सांगितलंय. मग ते पूजा वगैरे सगळी करायला लागले. मग ते ददस्नानम दुदस काय ते असेल ते सगळं उरकायला सुरुवात झाली. आणि तेवढ्यामध्ये इकडं मारुतीरायला आपल्या खोलीत काही करमे ना, मारुतीराय एकटेच होते. ते म्हणजे चला अजून कीर्तन सुटायला 10 मिनिटं वेळ चौकदारांनी वाढवून दिलाय, म्हणजे जरा फिरून येऊ. निघाले, गेले महाराज. मग रामप्रभूजीच्या त्या कोटीची जरा बेल वाजवली, म्हणजे खोलीची बेल वाजवली. तर दरवाजा कुणी उघडेच ना. मग मारुतीराय म्हणले काहीतरी घोळ आहे. पण दरवाजा ढकलला, आत जाऊन बघितलं. आत जाऊन पाहता तर आत कोणच नाही म्हटल्यानंतर मग मारुतीरायने डोळे झाकले. आता ऐका, रामप्रभू कोण आहेत? मालक आहेत. रामप्रभू हे कोण आहेत? भगवान आहेत. आणि मारुतीराय कोण आहेत? सेवक आहेत. हे 2 मुद्दे लक्षात ठेवा. मारुतीराय हे सेवक आहेत, मारुतीराय हे दास आहेत, रामप्रभू हे मालक आहेत, भगवान आहेत. आता ऐका, आणि मग मारुतीरायने डोळे झाकल्याबरोबर मारुतीरायच्या लक्षात आलं की रामप्रभू आणि लक्ष्मणजी कुठे गेले. महाराज डायरेक्ट त्या देवीच्या मंदिरात जाऊन उभा राहिले. देवी त्या सिंहासनावरती उभी होती. देवीनं मारुतीरायला पाहिल्याबरोबर देवीने हात जोडले. मारुतीरायला विचारलं, मारुतीराय काय इकडं उगा आमच्या पोटावर पाय द्यायला आलाय? चाललंय आमचं बरं, तुम्हाला बघू नका, कसं काय तुम्ही इकडं आलात, वाट चुकलात? मारुतीराय म्हणतात, अगं देवी आई, मी आलो खरं तुझ्याकडं, पण मी तुझ्यासाठी नाही आलो. कारण का, तुझ्याकडं आमचा बापच आधी वर आलाय, त्यामुळे आम्ही आता तुझ्याकडं आलो. असं ठीक आहे. मग मारुतीरायने त्या देवीला बाजूला केलं आणि त्या देवीच्या जागेवरती सिंहासनावरती मारुतीराय उभा राहिले. मग मारुतीरायने सिंदूर वगैरे पाचला, देवीचं स्वरूप धारण केलं आणि मारुतीराय तिथं उभं राहिले. तोपर्यंत ह्यांचं चालू होतं ददस्नानम दुदस्नानम शर्करा स्नानम. मग ते 56 प्रकारचे भोग म्हणून सांगितले ना, त्याच्यामध्ये मग काजू काय, बदाम काय, चारोळे काय, पिस्ता काय, तोंडाला पाणी सोडू नका, हे सगळं देवाला आणावं लागतंय. हे पूजेत असते तेव्हा कुठं पूजा होत असते. आणि तुम्हाला बघायचं असलं तर या आमच्या मठात, आमच्या कबीर महाराजांची पूजा बघायला या, पांडुरंगाची पूजा बघायला बघा या. सगळं कसं असतं महाराज, सागर संगीत असतं ते सगळं. ऐका, आणि मग ते सगळं सुरू झालं. लाभरे बरकतरे, ते पूजा वर्ण करायची होती ना, खाली विवरात होती देवी. ते सगळं झालं. सगळं झाल्यावर मारुतीराय रूपी देवी बोलायला लागली. कुणाला? त्या भक्ताला. हे भक्ता, तुझ्या सेवेवरती मी खुश आहे, आनंदित आहे. आता एक काम कर, तुझे बळी द्यायला आणलेस ना, ते बळी काय कर, तर ते बळी वर न देता ते बळी जिवंत आत सोड. बळी जिवंत आत त्या मंदिरामध्ये सोड, असं म्हटले. बरोबर आहे. आता ऐका, मला बोलायचंय काय, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. माझा मुद्दा महत्वाचा काय, स्वामी कोण आहेत? रामप्रभू आहेत. बरोबर आहे. हनुमंतराय कोण आहेत? दास आहेत, सेवक आहेत. आता मारुतीराय रूपी देवी बोलते त्या भक्ताला, कोणत्या आत सोडलं. आत सोडल्याबरोबर मारुतीराय तिथं सिंहासनावर होते आणि मारुतीरायकडे महाराज रामप्रभूंनी पाहिल्याबरोबर मारुतीराय रूपी देवी बोलायला लागली. कारण मारुतीरायने देवीचं रूप धारण केलेलं ना. मारुतीराय रूपी देवी बोलायला लागली, बोल रामा, आता तुझा वध होणार आहे, तुझा बळी जाणार आहे. तुझी काय शेवटची इच्छा आहे? काय तुझ्या मनात आहे? काय बोल, तुझ्या मनात काय इच्छा आहे? हे कोण बोलतंय? मारुतीराय रूपी देवी प्रभू रामचंद्राला बोलतेय. असं बोलायला लागल्याबरोबर मारुतीराय रूपी देवीनं काय तुझी इच्छा आहे, काय तुझ्या मनात आहे असं म्हटल्याबरोबर मला सांगा, जगाचा मालक असणारा भगवान श्रीराम आहेत. मालक असणारा, सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, असा असणारा तो भगवंत आहे. पण त्या भगवंतावरती संकट आल्यावर त्या भगवंताच्या तोंडात कुणाचं नाव यावं? पटकन मारुतीराय रामप्रभू म्हणले, देवी तू इथं टळाटळ एवढी बोलायला लागलीस खरं ग, पण हिथं जर माझा मारुती असता ना, मग मी तुला दाखवलं असतं. ह्याला म्हणतात विश्वास. महाराज रामप्रभू मालक आहेत, पण मालकावरती, जगाच्या मालकावरती संकट आल्यावर या संकटातनं सोडवणारा कोण आहे? माझ्या मारुतीशिवाय कोण नाही. हा विश्वास आहे.
आणि दुसरा मुद्दा, मारुतीरायचा जेवढा विश्वास माझ्या रामप्रभूवरती होता तेवढा नव्हता दुसऱ्यावर. महाराज रामप्रभू मारुतीरायच्या जीवनामध्ये फक्त रामच होता, दुसरं काही नव्हतं महाराज, काही नव्हतं. हा विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. पटकन मारुतीरायने देवीचं रूप टाकून दिलं, रामप्रभूच्या चरणावरती नतमस्तक झाले. म्हणून साधनावरती आणि आपल्या अधिष्ठानावरती आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. तो परमात्मा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही गणपती बाप्पावर एकदा विश्वास ठेवला की तुम्हाला तो गणपती बाप्पा सगळं ऐश्वर्य भोगायला देईल. कोणत्या कोणत्या प्रकारचं ऐश्वर्य देईल? गणपती बाप्पाचं पहिलं काम आहे बुद्धिमत्ता. काय काम आहे? बुद्धी देवता आहे गणपती बाप्पा. पहिली बुद्धी तुम्हाला चांगली देईल, आणि जर बुद्धी चांगली मिळाली तर बाकी सगळं जीवन तुमचं कृतार्थ होऊन जाईल. जीवन कृतार्थ व्हायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काय पाहिजे? चांगली बुद्धी पाहिजे. बुद्धी या शब्दाचा अर्थ चांगला विचार पाहिजे, आणि चांगला विचार अंतःकरणात निर्माण होण्यासाठी आम्हाला चांगलं काय मिळालं पाहिजे? अन्न मिळालं पाहिजे. अन्न चांगलं मिळालं तर विचार चांगले होतात, विचार चांगले असले तर बुद्धी चांगली राहते, आणि बुद्धी चांगली ज्या दिवशी राहील त्या दिवशी ओळखून घ्यायचं आपल्यावरती गणपती बाप्पाची कृपा आहे. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. नुसती सत्ता नाही, सकळ भोगिता होय त्याचे. तो परमात्मा सगळं आपलं ऐश्वर्य काय करतो? भोगायला देतो. ऐश्वर्य भोगायला देतो. तुम्हाला याचं उदाहरण पाहायचं असेल तर नामदेवरायकडे जावा. दिवाळीच्या सणामध्ये ज्यावेळेस सण दिवाळीचा आला, नामारा ओळाशी गेला वगैरे वगैरे सगळं पहा, आणि मग नामदेवरायने गोनाईने सांगितलं नामदेवाला, नामदेवा उद्या दिवाळीचा सण आहे, नरक चतुर्दशी आहे, सकाळी लवकर उठायचं, गरम पाण्याने स्नान आंघोळ उठणं वगैरे लावायचं, खायला भरपूर काय काय केलंय. मग नामदेवराय म्हणतात, आई हे सगळं करतो पण माझ्या देवाला घेऊन येऊस का? घेऊन येऊ का? आई गोनाईनं सांगितलं जा घेऊन ये. मी सगळं हे धावतो बोलतोय. आणि मग पांडुरंगाकडे नामदेवराय पळत गेले, आणि नामदेवरायांनी सांगितलं देवा चल आमच्या घरी, आज दिवाळीचा सण आहे. नामदेवरायच्या घरी देव आले, आणि नामदेवरायला कुठं उभा केलं? पांडुरंग परमात्म्याच्या विठेवरती उभा केलं. विठ ही सामान्य नाही, अख्ख्या जगाचा आधार जर कोण असेल तर आमच्या पांडुरंगाची विठ आहे. मी काय सांगतो बघा, सगळ्या जगाला जर कृपाछत्राखाली ठेवणारी जर कोण असेल तर माझ्या भक्त पुंडलिकांनी फेकलेली जी वीट आहे ती वीटच ही कृपाछत्र आहे. पांडुरंग सुद्धा नाही. मी पुन्हा बोलतो, तुम्ही म्हणताल धाडसानी बोलताय. हो धाडसानी बोलतो, कारण का आमच्याकडे संताशिवाय मोठं कुणाला आम्ही मानत नाही. का? कारण संतांनी जर देव आम्हाला दाखवला नसता तर आम्हाला कळाला नसता. ऐका, आणि त्या विटेवरती त्या पदावर अहो मुख्यमंत्री व्हायचं म्हणलं तर काय काय सांगूच का? मागच्या पिरियडला बघितलं का नाही? काय झाडी काय डोंगर आलं का ध्यानात? त्याच्यासाठी काय काय करावं लागलं, आणि हे जगाच्या खुर्चीवर बसायला मिळालं कुणाला? नामदेवराला विठेवरती. आणि नामदेवरा उभा राहिले. मग ते सगळं काय जे ते झालं कसं काय काय ते सगळं आता प्रमाण काढून पहा, कारण घड्याळ लांब पुढं गेलंय. मला वेळ घालवायचा नाही, शेवटचा दिवस आहे, कारण उद्या पुन्हा काल आहे, का आला आणि पुन्हा हाला, त्यामुळे आता जास्त तिथं अडकायचं नाही. आता ऐका, आणि मग काय झालं? सगळं झालं, उपचार संपले, सगळं जिकडं तिकडं झालं, पण पांडुरंगाचं असणारं सिंहासन कुणाला मिळालं? माझ्या नामदेवरायला मिळालं. केवळ विश्वासाच्या बळावर आपलं आयुष्य सगळं भोगायला देतात. आणि पांडुरंग परमात्मा दुपारी मोकळ्या वेळेमध्ये येतात, सगळे मंदिरातले लोक गेल्यावर, आणि पांडुरंग परमात्मा म्हणतात, नामदेवा झालं का रे तुझं समाधान? देवा समाधान झालं. मग उतर ना खाली. नामदेवराय म्हणतात, आताच सांगितलं ना मी, अहो ट्रॅव्हल्स विमानं भरू लोक कुठं नेली ही पद मिळायला, आणि तुम्ही मला सहज खाली उतर म्हणताय. खरं आहे का हे? मला सांगा बरं, तुम्हाला मी जर समजा मी म्हणलं आता मुख्यमंत्री करतो, मामा तुम्ही नको म्हणणार आहे का? मी करतो म्हणतो ना, नको म्हणणार आहे का? अहो काय अडचण आहे? फुकट व्हायला लागलाय ना, काही न करता. आता काय काय करावं लागतं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे माझ्यापेक्षा, आहे का नाही? पण काही न करता नको वाटेल का नाही? पण आईत मिळालेली ना शीट, आईत सिंहासन. नामदेवरायला उभा उतरायला सांगितलं, नामदेवराय खाली उतरतात, आणि नामदेवराय देवाला सांगतात, ए देवा तू स्वामी मी सेवक, ऐसे करे. आमचा भाव एवढाच आहे, आम्हाला तुझ्या पदाची अभिलाषा नाही,
पण हे कधी होतं? विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. तो परमात्म्यावरती तुम्ही विश्वास ठेवला की तो परमात्मा आपलं सगळं ऐश्वर्य, सगळी सत्ता काय करतो? त्याला भोगायला देतो. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. आणि मग तुकाराम महाराज सांगतात, आमचं अंतःकरण निर्मळ झालं पाहिजे. आणि अंतःकरण निर्मळ करण्यासाठी पहिले साधन सांगितलं, काया वाचा मनी झाला विष्णुदास. मग तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. योगी गोपाळ राय ते ज्ञानेश्वर म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधतेना. विश्वास दो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. आपण आपल्या या आजच्या चिंतनातून एवढंच विचार अंतःकरणामध्ये घेतला पाहिजे. आपण ज्या उपास्य देवतेची आपण उपासना करतो, ती उपासना निष्ठेने, श्रद्धेने आणि विश्वासाने केली की त्याचं फल आपल्याला चांगलं मिळाल्याशिवाय राहत नाही. गेले 4-5 वर्षापासून आपल्या दहिवली या गावातील सगळ्या गावातील तरुण मंडळी आणि गावकरी सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या वतीनं आपल्या गावामध्ये भगवान श्री गणेशाच्या जयंतीचा उत्सव आपण सगळी मंडळी मोठ्या थाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. याच पद्धतीने जोपर्यंत चंद्र सूर्य तेवत आहे तोपर्यंत असाच नव्हे याच्यापेक्षा अधिक आनंदाने हा उत्सव साजरा होत राहावा ही गणपती चरणी प्रार्थना करतो. आणि जाता जाता आणखीन गोष्टी काही बोलायच्या त्या मी बोलून जातो. तुम्ही सगळी मंडळी जेवढं प्रेमाने हे करताना, हे फक्त एकच विनंती हात जोडून की तुम्ही उद्या काल्याचं कीर्तन झालं की प्रत्येकाने काळं लावून जायचं. भले बुक्का लावा, प्रत्येकाला काळं लावायचं, बुक्का लावा. का? कारण का एवढा मोठा भव्य आणि दिव्य आपला उत्सव आहे ना, त्या उत्सवाला नजर तेवढी कोणाची लागली नाही, एवढं महत्त्व. नजरी लय बेकार असतात. नवीन कोण कुठून येतं, कसं येतं, काय येतं सांगता येत नाही, आहे का नाही. नजर लागली की अवघड होत असतं महाराज. ते नजर लागता कामा नये. मी खरं सांगू का, मी या भावनेचा आहे. थोडे परी निरे, तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. मी तुकाराम महाराजांच्या शब्दाने जगणारा मनुष्य आहे. थोडं असावं, आमचं थोडं आहे, आमच्या पुरतं आहे, पण आमचा आनंद घेण्या भरपूर आम्हाला एवढ्यात आमचा आनंद आहे. पण ते कसं असावं? निर म्हणजे चांगलं राहावं. आणि चांगलं राहायचं असेल तर आम्हाला काजळ नावाची म्हणजे बुक्का नावाची ती काजळी लावल्याशिवाय हे आता चांगलं राहू शकणार नाही. एवढं लक्षात ठेवा. कारण का एवढा दिव्य आणि सुंदर भव्य अंतःकरणापासून तुम्ही सगळी मंडळी सेवा करत आहात. जाता जाता सगळ्या या ठिकाणी टाळकरी मंडळी असतील, गुणीजन मंडळी असतील, 2-2 हाताने पकवाज वाजवणारी आहेत, 2 हाताने वाजवतात दोघंही महाराज एवढे सुंदर वाजवतात. म्हणजे हे सगळं आपल्या या पंचक्रोशीतील हे आपलं वैभव आहे. गायन करणारी मंडळी आहेत, तुम्ही सगळी प्रेमाने ही सेवा करतात. मी ज्ञानोबा तुकोबा श्री संत कबीर महाराज, पांडुरंग परमात्मा आणि भगवान गणेशाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की ही सेवा करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा लेश तेवढा येऊ देऊ नको, कोणत्याही प्रकारचा विकल्प तेवढा येऊ देऊ नको. ही सेवा आमची निस्वार्थ भावनेने आणि चांगल्या पद्धतीने आमच्याकडनं करून घ्यावी एवढी विनंती करतो. आणखीन एक बोलून जातो. मला मागच्या वर्षी अपघात झाल्यामुळे तुम्ही सगळ्या गावच्या लोकांनी जेवढं मला प्रेम दिलं तेवढं माझ्या पाहुण्यांनी सुद्धा मला प्रेम दिलेलं नाही. त्या प्रेमाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून मी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय, नियोजक मंडळींना अगोदर करतोय की मला कीर्तन सुटल्यानंतर फक्त जेवायला घालायचं नारळ पाकिट घेऊन माझ्याकडे यायचं. मी पाकिट नारळ ह्या गावचा घेणार नाही.
कारण जेवढे उपकार तुमचे माझ्यावरती आहेत, हे उपकार म्हणजे पैशाचे नाहीत. मी महिन्याला 5 लाख रुपये कमवणारा माणूस आहे. तुमच्या 21,000ची किंमत नाही, पण तुम्हाला देण्याचा भाव जो अंतःकरणात भाव जो प्रकट झाला मला, मी 2 दिवस माझ्या डोळ्यातलं त्यावेळेस पाणी थांबत नव्हतं. अनेक लोक भेटत होती, पण जे प्रेम तुमच्या गावाने मला दिलंय तसं पाहायला गेलं तर अर्थार्थी तुमच्या गावाचा माझ्या फडाचा संबंध, माझा 700 वर्षाचा कबीर महाराजांचा फड इकडं आहे. खरं तर तुमच्या गावचा माझा संबंध वैकुंठवासी नाना महाराजांच्या संबंधामुळं आला. त्याच्यानंतर आज आप्पा आमचे माऊली महाराजांनी संबंध ठेवला आणि त्या पद्धतीने आपला हा एवढा संबंध जुळत गेला. पण एवढा संबंध दूरचा असताना सुद्धा पण तुम्ही एवढी जवळकता आणि आपुलकी एवढी मला दिली, त्याच्यातून मी तुमच्या, खरं सांगू का, मी किती बोललो तरी तुमच्या याच्यातून ऋणातून मुक्त होणार नाही. तुमचे किरकोळ हे पैसे म्हणून मी तुमचे नाही घेतले म्हणून हे ऋणातून मुक्त होणार नाही. पण एक माझ्या अंतःकरणाला कुठंतरी मला समाधान वाटलं पाहिजे, याच्यासाठी पुन्हा हात जोडून, आणि जरी तुम्हाला द्यावं वाटत असेल तर तुम्ही एकच शेवटचे सांगतो की त्या माझ्या नावचं फाडलेलं पाकिट ते या सप्त्याला दान म्हणून तुम्ही पावती फाडून घ्या. या वर्षीचं भरलं असलं तर पुढच्या वर्षीच्या सप्त्याला घ्या, पण ते माझ्याकडे आणू नका. हात जोडून पुन्हा एकच सांगतो की पुन्हा उत्तर फक्त मला जर काही द्यायचं असेल तर असंच निखळ प्रेम फक्त मला द्या, बाकी मला दुसरं काही देऊ नका. तुकाराम तुकाराम. स्वामी वरिष्ठ
विश्वासी लोक स्वामी स्वामी
गीता हो